बीजं गीं शक्तिः गूं कीलकं गं गणपतिर्देवता। मित्र हो, संसोहम या आपल्या आवडत्या चॅनलवर बऱ्याच लोकांनी मला फेस रिव्हीलची विनंती केली होती. चेहरा दाखवायची काय गरज आहे, हा सगळा ऑडिओ कंटेंट आहे. पण तरीही आज खूप महत्त्वाच्या गोष्टीसाठी मी तुमच्या पुढे आलेलो आहे. 27 ऑगस्ट 1925 या दिवशी पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या या विलक्षण व्यक्तिमत्वाचा आज 100वा वाढदिवस. या संपूर्ण वर्षामध्ये, या शताब्दी वर्षामध्ये मी तुमच्यासाठी अधिक चांगला कंटेंट, अधिक चांगल्या स्वरूपात आणि अधिक रोमांचक असे हे पुढचे एपिसोड्स सगळे असतील याची मी तुम्हाला खात्री देतो. बऱ्याच जणांनी मला असंही विचारलं होतं की तुमची त्यांच्याशी गाठ झाली होती का? तर त्याचं उत्तर आहे हो, माझी त्यांच्याशी गाठ पडली होती. पण ही गाठ जेव्हा पडली त्यावेळेला ते साधारण 60 वर्षाचे असतील आणि मी 20 वर्षांचा होतो. अगदी न कळत्या वयात ती गाठ पडली होती आणि त्यांनी मग विचारलं की तू काय प्रकारचं वाचन करतोस? तेव्हा मग मी त्यांना सांगितलं होतं की ज्यूल्स वर्न, H.G. वेल्स, आर्थर क्लार्क आदाशासारखं वाचत होतो. पण त्या वाचनाला काही दिशा नव्हती. पण नारायण धारपांशी जेव्हा ते डिस्कशन झालं त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टींची एक वेगळी बाजू मला उलगडून दाखवली. त्यांच्या भेटीमध्ये जेव्हा आमचं हे सगळं बोलणं चाललं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की काय वाचायला पाहिजे. आणि भयकथांकडे माझा ओढा नव्हता तेव्हा. सायन्स फिक्शन जास्त जवळची वाटायची भयकथेपेक्षा. त्यांच्या बोलण्यातला एक खूप महत्त्वाचा मुद्दा, भय ही गोष्ट जी आहे, भीती ही माणसाच्या जीवनातली आदी प्रेरणा आहे. पहिली जी भावना होती ती म्हणजे सर्व्हायव्हल. कारण आपण जगलो तर पुढचं सगळं. त्यांनी सांगताना हे सांगितलं होतं की आपलं पेरिफेरल विजन असतं ना, म्हणजे आपण पाहतोय आपण समोर, पण आपल्या आजूबाजूचा 170-180 अंशापर्यंतचा जो परिसर आहे तिथे कुठल्याही प्रकारची हालचाल झाली तर आपलं पटकन लक्ष तिकडे जातं. आणि याचं कारण हेच आहे की जी माझ्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे त्यातून काही थ्रेट माझ्याकडे येते का हे पाहण्याची आपल्याला सवय आहे. ही आदिमानवापासून आहे, ज्याला जेनेटिक हॅबिट म्हणतात. त्यामुळे ही माणसाच्या मनामध्ये प्राचीन आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भीती ही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक अंतर्भूत भावना आहे आणि त्यामुळे ती भीती जी आहे ती भयलेखकांना ही फक्त हळूहळू तिच्यावरचे पापुद्रे काढायचे आणि ती उलगडायची. ही सूचकतेमधून निर्माण होणारी जी अनामिक भीती आहे ही अंगावर येणाऱ्या कुठल्याही डायरेक्ट प्रसंग वर्णनांपेक्षा, म्हणजे त्यांनी तिचं मस्तक छाटलं होतं, तिचे डोळे बाहेर आले होते, तिची जीभ बाहेर आली होती, तिची मान जिथे कापली गेली होती तिथून रक्ताचे ओघळ वाहत होते वगैरे, इतक्या हिडीस वर्णनाची आवश्यकता पडत नाही जर का तुम्ही अत्यंत सूचक पद्धतीने या गोष्टी व्यक्त केल्या तर. जे ऑब्व्हियस नाही आहे, जे समोर होत नाही आहे, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये त्या भीतीची एक चाहूल लागते आणि तिथून ती भीती माणसाच्या मनात प्रवेश करते. H.P. लवक्राफ्टची एक कथा त्यांनी सांगितली होती आणि त्या कथेमध्ये त्यांनी मला जे सूचकता जी होती भीतीमधली, तर तिचा अनुभव मला त्यावेळेस पहिल्यांदा आला. तर नारायण धारप यांना ही गोष्ट फारशी अवघड नव्हती की एक साहित्यिक म्हणून एस्टॅब्लिश होणं, प्रस्थापित साहित्यिक म्हणून आपलं स्थान निर्माण करणं हे त्यांना अवघड नव्हतं. पण त्यांनी जाणून बुजून ही माळरानावरची गिरक्या घेत जाणारी वळणावळणाची वाट अशी पकडली आणि त्या वाटेवरती त्यांना जी आश्चर्य दिसली, त्या वाटेवरती त्यांना जे सापडलं, जे जे अतर्क्य अनुभव त्यांना तिथे अनुभवता आले, ते सगळे त्यांनी आपल्या वाचकांसाठी खुले केले. G.A. कुलकर्णी म्हणा, रत्नाकर मतकरी म्हणा, यशवंत रांजणकर असतील, अजून बरेच लेखक आहेत, सुहास शिरवळकर आहेत. पण ह्या प्रत्येकाला एक स्वतःचा फ्लेवर आहे. नारायण धारपांचा जो फ्लेवर आहे त्याची एकदा एखाद्या माणसाला चटक लागले की त्यापासून वेगळं होत जाणं हे फार अवघड असतं. भयकथा या लेखन प्रकाराची इतकी सूक्ष्म जाणीव, इतकी सखोल बैठक आणि भाषेतला इतका प्रत्ययकारी ओघ मला अन्यत्र कुठे आढळला नाही. जरी भाषेवर पकड असली तरी जी कथा आपण लिहितोय तिचा ग्राफ कुठून कसा जाणार आहे आणि तो ताण कसा आणि किती वाढवत न्यायचा, तार किती पिळली गेली पाहिजे याचं तारतम्य त्यांच्याकडे फार अप्रतिम होतं. आणि त्यामुळे त्यांच्या कथांमध्ये ती फक्त एक गुंतवून ठेवणारी कथा न राहता वाचकाच्याच विचार विश्वाची वेगळी दारं ते उघडतात
आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात. हे त्यांच्या कथेचं सगळ्यात मोठं गमक आहे असं मला वाटतं. तर या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मला वाटतं मी तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची आज उत्तरं दिलेली आहेत. मला वाटतं मी माझ्याबद्दल जे सांगणार आहे ते आता मी पुढून बोलतो. माझं नाव संजीव सोनार. मी पुण्यातच असतो आणि योगायोगाने नारायण धरप ज्या शाळेत शिकले त्याच नुमवीमध्ये माझंही शिक्षण झालं. फ्रँकली नारायण धरप यांच्याशी जी पहिली गाठ पडली होती त्यानंतर आमची परत भेट झाली नाही, हे माझं दुर्दैव आहे. आणि त्यानंतर संपर्क डॉक्टर शिरीष धारप यांच्याशी आला, पण तो वेगळ्या कलेच्या संबंधात, वेगळ्या गोष्टीच्या संबंधात. सांगायची गोष्ट ही की माझाही सगळा प्रवास आडवळणाच्या मार्गानेच झाला. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमधलं माझं शिक्षण झाल्यानंतर मी युनिव्हर्सिटीमध्ये शास्त्रीय संगीताच्या डिग्रीसाठी ॲडमिशन घेतली. सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स हे त्यावेळेस प्रथम चालू झालं होतं. भीमसेन जोशी यांचा तो एक पेट प्रोजेक्ट होता, जी पहिली दुसरी बॅच असेल. अतिशय गुणी लोकांचा सहवास मिळाला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मागच्या रात्र या कथेमध्ये जे मी सांगितलं होतं की भक्ती बर्वे, श्रीराम लागू यांच्याबद्दल जे बोललो तर त्या लोकांची गाठ पडली ती तिथे सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये. साधारण 1999-2000च्या आसपास मला दिल्लीमधल्या एका ॲनिमेशन स्टुडिओमधनं बोलावणं आलं आणि तिथे साऊंड डिझाईनसाठी त्यांना माणूस पाहिजे होता. तिथे मी साधारण 3-4 वर्ष काम केलं. तो एक अतिशय समृद्ध करणारा अनुभव होता. साधारण 30-40 पेंटर्स आणि ॲनिमेटर्स आणि वेगवेगळे व्हॉईस आर्टिस्ट्स. तर हे सगळं चालू असताना एकीकडे माझं गाणं चालू होतं, एकीकडे वाचनही चालू होतं. आणि यथावकाश मी पुण्याला परत आलो आणि मग माझं इंटिरियर डिझाईनचा व्यवसाय चालू केला. इंटिरियर डिझाईनचं काम मी जवळपास कोविडपर्यंत केलं. तोपर्यंत माझे ऑनलाईन क्लासेस बऱ्यापैकी चालू झालेले होते आणि त्यामुळे मी पूर्ण वेळ फक्त शिकवणं आणि वाचन एवढ्याच गोष्टी मी करतो. नारायण धरपांच्या पिढीपर्यंत हे खूप छान होतं की त्यांना स्वतःला जोपर्यंत आतून लिहावंसं वाटत नव्हतं तोपर्यंत ते लिहित नव्हते. पण बऱ्याचदा संपूर्ण लिहिलेले 2-2, 3-3 एपिसोडचे स्क्रिप्ट देखील पूर्णपणे तसं उतरत नाही आहे, त्यामुळे ते परत लिहून काढले होते. तर हा अवकाश आजच्या काळामध्ये मिळणं अवघड झालेलं आहे. आता एक कानगोष्ट सांगतो तुम्हाला. नारायण धारपांची आणि माझी जवळपास रोज किंवा दिवसाआड भेट होते आणि तेच मला सुचवतात की आता हे वाच, असं वाच. आणि बऱ्याचदा असं होतं की कथा अपलोड झाल्यानंतर मला ती सारखी चुटपुट राहते की अरे नाही, याच्यामध्ये हे व्हायला हवं होतं, त्याच्यामध्ये ते व्हायला हवं होतं. तर ठीक आहे, हे सगळं थोडक्यात असं आहे की आय एम अ वर्क इन प्रोग्रेस आणि त्यामुळे मी या गोष्टी फारशा कुठे प्रमोट करत नाहीत. एका कॅन्सरग्रस्त मित्राला रिलीफ म्हणून या गोष्टी वाचून दाखवायला सुरुवात केली होती. त्याला सायन्स फिक्शन फार आवडायच्या, त्यामुळे त्याच्यासाठी अगदी सुरुवातीला कंताचा मनोरा वाचली होती. नेहमीप्रमाणे सायन्स फिक्शन आहे म्हटल्यावरती तिला फारसा प्रतिसाद नव्हता आणि मलाही ही अपेक्षा नव्हती की आत्ता माझं चॅनल जे साधारण 10,000 सबस्क्रायबर्सच्या आसपास आहे ते एवढं वाढेल याचीही अपेक्षा नव्हती. पण तुम्ही लोकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मला ही मेंबरशिप, सबस्क्रिप्शन्स आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या आलेल्या आहेत, तर त्यामुळे असं वाटतं आहे की कुठेतरी माझं काम हे तुम्हाला आवडण्याच्या पातळीवरती आलेलं आहे, येतं आहे हळूहळू. हे मेंबरशिपचं जॉईन म्हणून बटन ॲड झालेलं आहे. जे काय टियर्स आहेत त्याचे ते जितकं मिनिमम ठेवता येईल तेवढं ठेवलेलं आहे. म्हणजे मला यूट्यूबवरती जी कमीत कमी व्हॅल्यू दिसली ती 29 रुपये काहीतरी होती महिन्यासाठी. गरजेचं नाही आहे, त्यामुळे जमत असेल, शक्य असेल तरच करा. पण मला या गोष्टीचे मनापासून आभार मानायचे आहेत की ज्या लोकांना माझ्या या कामाबद्दल आत्मीयता होती त्यांनी मी समोरून हे आवाहन न करतासुद्धा त्यांनी जॉईन केलेलं आहे. आणि जवळपास गेली 1.5 वर्ष माझ्याबरोबर असणारे हे काही लोक आहेत. तर तुम्हा सगळ्यांचा मी अत्यंत मनापासून आभारी आहे. महत्त्वाची गोष्ट, साधारण आत्तापर्यंत मी 500 व्हिडिओच्या आसपास मी आलेलो आहे आता.
म्हणजे खूप मटेरियल आहे. 450 व्हिडिओ तर डेफिनेटली झालेले आहेत. हे मी आता फेज आउट करतो आहे. मला या चॅनलवरती जास्त फापट पसारा ठेवायचा नाही आहे. आय वॉन्ट टू गेट रीड ऑफ ऑल धिस फ्लफ. त्यामुळे काही गोष्टी मी फेज आउट करणार आहे, काही गोष्टी मी डिलीट करणार आहे. तर त्यामुळे या जुन्या गोष्टी जर ऐकल्या नसतील तर त्या ऐकून घ्या. विज्ञान कथा म्हणून ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यांची लिस्ट इथे देऊन ठेवतो. युगपुरुष, हिरवं फाटक, जिद्द यांच्याचबरोबर चक्रावळ, कांताचा मनोरा, आकाशात तरंगणारा डोळा, अबक, यक्ष, अंधार यात्रा, पर्याय, जन्म, आजची रात्र उलटू दे, बंद वाट, झेप, एक पापणी लवली, हिमाल मठ, नंतर दार उघड ना ग आई वगैरे. पारंब्यांचं जग ऐकलं नसेल तर जरूर ऐका, कारण पारंब्यांचं जग ही एक अतिशय वेगळ्या प्रकारची कथा आहे. आणि पारंब्यांचं जग, साठे फायकस आणि फायकसचे अखेर असे 3 खंड येते ॲक्च्युली. आणि या सर्व कथा मिळून मला वाटतं एक 40-50च्या आसपास एपिसोड असतील. सो नारायण धारपांचा भयकथा लिहिण्याचा जो निकष होता त्या निकषावरती अत्यंत खरी उतरणारी अशी जी कथा होती ती म्हणजे लुचाई. त्यांना स्वतःला आवडलेली गोष्ट होती. तर लुचाईचे आपल्या चॅनलवरती जवळपास 29 एपिसोड अवेलेबल आहेत. तर तेही ऐकलं नसेल तर जरूर ऐकून घ्या. भयकथांची लिस्ट इथे सांगतो. मृत्यूद्वार, लुचाई, आजातहोत, सैतान, केशवगडी, आजी, जपाट, चंद्राची सावली, चेटकीण, उंबरठा, संक्रमण या अनेक कथा इथे तुम्हाला पाहायला उपलब्ध आहेत. तुमचे कॉमेंट्स, तुमची मतं, तुमच्या शंका, तुमचे प्रश्न, तुमच्या सूचना या सर्वांचं इथे स्वागत आहे. त्यामुळे मनमोकळेपणे बोलते व्हा. तुम्हाला काय वाटतंय, हे तुमच्यापर्यंत कसं पोहोचतंय हे मला कळण्याचा काही मार्ग नाही आहे तुमच्या कॉमेंट्स आल्याशिवाय. त्यामुळे जे काही व्हिडिओज आपण पाहतो आहोत त्याच्यावरती काहीतरी प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. म्हणजे एक लाईकचं बटन दाबणं हे अर्ध्या सेकंदाचं काम आहे. तुमचं कॉमेंट 2 शब्द तिथे लिहिलेत आपण. तुम्ही लाईक एकदाच करू शकता, पण तुम्हाला कॉमेंट्स तुम्ही किती लिहावेत याला बंधनं नाही आहेत. त्यामुळे कॉमेंट्स नक्की करा. काही माझ्या हितचिंतकांनी मला सांगितल्याप्रमाणे यूट्यूबवरती एक हाईप नावाचं फीचर चालू झालेलं आहे. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आवडते ती तुम्ही लाईक करणं, शेअर करणं याबरोबरच तुम्ही ती गोष्ट हाईप करू शकता. आणि या गोष्टीबद्दल मी थँक्स इन ॲडव्हान्स म्हणतात तसं आगाऊ धन्यवाद देऊन ठेवतो तुम्हाला. तर आता फायनली याच्या पुढचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये एक प्रदीर्घ कथा आणतो आहे 6 भागांमध्ये. तुम्हाला ते दिवसाआड मिळत राहतील. म्हणजे जे मी आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा मी कथा टाकत होतो त्याऐवजी तुम्हाला आता या आठवड्यामध्ये, म्हणजे हा बुधवार ते पुढचा बुधवार, यामध्ये आपण ती एक संपूर्ण कथा, प्रदीर्घ कथा दर दिवसाआड तुम्हाला ती मिळत राहील. आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर जरूर करून ठेवा. कारण तुमच्यासारख्या चिकित्सक वाचकांचा जर सपोर्ट नसेल तर मी कुठे असणार. त्यामुळे या पुढच्या कथांमध्येही असंच भेटत राहू. मी काही कॅमेरा शाय नाही आहे किंवा स्टेज फ्राईट ही गोष्ट माझ्यासाठी कधीच नव्हती. पण कंटेंटला जे अनाठाई आहे ती गोष्ट मी करणं टाळतो. त्यामुळे मी कथांची गरज नाही आणि त्यामुळे मी तुमच्यापुढे येत नाही. सो एवढं प्लीज समजून घ्या. इथून पुढचेही आपले सगळे व्हिडिओज हे ऑडिओ स्वरूपातच असतील. आणि तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. हो, एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं. काही जणांनी या ऑडिओ अनुभवाबद्दल फार भरभरून लिहिलं होतं आणि मी काय इक्विपमेंट्स वापरतो वगैरे. तर मी जे तुम्हाला मागे सांगितलं त्याप्रमाणे ते साऊंड डिझाईनचं काम मी जेव्हा ॲनिमेशन स्टुडिओमधून ते करत होतो तर त्या कामामुळे मला ही सवय लागली की इक्विपमेंटच्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज. त्यामुळे नारायण धारपांच्या या ज्या कथा आहेत त्या कथांमध्ये त्यांनी स्वतः लिखाणात कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. तर मग वाचनामध्ये मी कॉम्प्रोमाइज का करू, हा माझा सरळ स्वच्छ दृष्टिकोन आहे. आणि त्यामुळे इक्विपमेंटच्या बाबतीमध्ये मी फार आग्रही आहे. तर ही माझी जी इक्विपमेंट्स आहेत, आय एम प्राऊड ऑफ दॅट. सॉफ्टवेअर जी वापरतो ही मी सगळी पेड व्हर्जन्स वापरतो. क्युबेस प्रो वापरतो मी.
व्हिडिओ एडिटिंगचं काम जे आहे ते मी सगळं DaVinci Resolveवरती करत होतो. फ्री व्हर्जन मागच्या वर्षापर्यंत वापरत होतो. मागच्या वर्षी DaVinci Resolve स्टुडिओ मी घेतलं. मागे मला वाटतं मी सायकॉलॉजी कट्टा म्हणून काही व्हिडिओज केले होते. त्याच्यामध्ये डॉक्टर सचिन नगरकर आणि किशोरी गद्रे क्लिनिकल सायकॉलॉजीमधली बाप माणसं आहेत ही दोघंही जणं. प्रचंड अनुभव गाठीचे आहे. दुसरं एक माझा फिलॉसॉफर गाईड फ्रेंड असा जो श्री नितीन राम. नितीन रामसुद्धा एक अतिशय डीप रूटेड व्यक्ती आहे आणि त्यांना ओशो आणि निसर्गदत्त महाराज यांचा अनुग्रह होता. माझ्या कथांचे व्हिडिओज तुम्ही नेहमी पाहता, पण या टाईपचे पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यूज जे आहेत ते जर पाहिले नसतील तर तेही जरूर पहा. या पुढच्या कथांच्या निमित्ताने आपण सतत भेटत राहूच. मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.